मी जाधव चांदवडकर एका नवीन प्रयोगासाठी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवित आहे। त्यासाठी हा एक लोखंडी एल रॉड आणि दुसरा ॲल्युमिनियमचा एल रॉड। तर हा सिंगल रॉडने मी प्रयोग करत आहे। तर मी नेहमीच सिंगल रॉड वापरतो, पण मी डाव्या हातानेच हा प्रयोग करतो, कारण मी मुळात डावखा आहे म्हणून डाव्या हाताने रॉड मी नेहमी वापर करतो। तर त्यासाठी अगोदर सिंगल रॉड घेतो, ॲल्युमिनियम रॉड ठेवून देतो। तर या ठिकाणी एक मी अगोदर शोधून ठेवलेली धार आहे, तर मी तुम्हाला ती दाखवतो। ही रॉड ही धार पकडली। आता याच्यानंतर पुढे मी चालत जातो। तर या रॉड खेचून धरून परत सोडला म्हणजे रॉडची मर्यादा इथं एक धार, ही जवळजवळ 1.25 इंचाची आहे। आता इथून मी पुढे जातो, रॉड सोडला, परत मी चेक करत जातो। ही धार दाखवतो, याच्या पुढची इथं मध्ये कुठेच धार लागली नाही। परत या धारेवर येतो, तर ह्या दोन्ही पण कमी पाण्याच्या धार आहे, तर हा रॉड सहज पकडू शकतो। पण अजून एक मोठी धार आहे, तर ती मी शोधली, पण ती ह्या सिंगल रॉडने पकडल्या जात नाही, म्हणून त्याला सपोर्ट म्हणून मी ॲल्युमिनियमचा रॉड घेतोय। तर हा ॲल्युमिनियमचा रॉड फक्त दुसऱ्या हातामध्ये असा ठेवायचा आहे आणि या सिंगल रॉडनेच परत पाणी शोधायचं आहे। तर हे बघा, ही जवळची धार रॉड दाखवायला लागलं, धारेवर घेताच धारेची दिशा दाखवली। आता या धारेपासून मी इकडच्या बाजूला जातो परत। ही धार मागच्या वेळेला आपल्याला लागली नव्हती, पण हातामध्ये ॲल्युमिनियम रॉड पकडल्यामुळे ती धार या रॉडने पकडली आणि मी तसाच रॉड ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। रॉड मागे मागे ओढतो, म्हणजे त्या धारेमध्ये चांगलं पाणी असावं। आत्ता सोडला आणि तर ही दुसरी धार जवळ आली, ही बघी ही धार। तर हा प्रयोग मी पुन्हा करून दाखवतो। ही अर्धा ते 1.25 इंचाची धार, ॲल्युमिनियम रॉड हातात नसताना सुटलेली धार, ती ॲल्युमिनियम रॉडमुळे मला सापडली। तर हिच्यामध्ये 2 इंचाच्या पुढे पाणी असायला पाहिजे, कारण चांगली धार दिसते तशी मी तिला मार्किंग करून ठेवलेली आहे। तिची रुंदी पण भरपूर आहे। रॉड सोडत नाही, असाच पुढे येतो, रॉड मागे मागे ओढतो, म्हणजे त्या धारेची क्षमता चांगली असायला पाहिजे। बघा, पुढच्या धारेच्या जवळ आलो तरी रॉड मागच्याच धारेकडे ओढतो। हे बघा, धारेवर पाय दिला तेव्हा धार या रॉडने पकडली, मागची धार सोडली, पण जवळ असताना सुद्धा परत मागच्याच धारेकडे ओढतो, पुन्हा एकदा या रॉडकडे। म्हणजे त्या धारेमध्ये ताकद जास्त, पण या सिंगल रॉडने ती धार पकडण्यात येत नाही,
तिला सपोर्ट म्हणून जेव्हा हा रॉड वापरला तेव्हा ती मला धार या रॉडने मिळाली. हे बघा आजही तिकडेच ओढतो. म्हणजे त्या धारेची ताकद जास्तच असायला पाहिजे आणि 100% त्या धारेमध्ये जिवंत पाणी आहे. तर ह्या प्रयोगाद्वारे मोठमोठ्या धारा मिळू शकतात. तर हा चांदवड तालुक्यासाठी ड्राय भागासाठी एक चांगला प्रयोग आहे. म्हणून हा चांदोडी प्रयोग तर मी सगळ्यांना सादर करतो, सगळ्यांसाठी मी हा प्रयोग जाहीर करतो. ओके, नमस्कार.